तर हाय सगळ्यांना. तर आले मी कामावून, 7 वाजता ते यायला कामावून. मी आज भाळवणीला जाणार होती ना, तर नाही गेले बरं का, कारण दुखत बी होतं माझं आणि मला जायचं पण कळत नाही एवढं, म्हणून नाही गेले मी. तर आता आले मी कामावून आले. कामावून आल्या आल्या वहिनीची लाईव्ह बघितली. तर भरपूर अशा काय बोलल्या बरं का त्याच्यामध्ये, त्याबद्दल काय राग नाही. तर मला वहिनीला एकच सांगायचं आहे, वहिनी जे मी महाग हेडं बनवलं होतं का, की झाकलेली तर आपली आणि उगवली तर लोकाची, हे मी तुमच्याबद्दल नव्हती बोललेली, हे माझ्याबद्दल बोललेली. फक्त मला सांगण्याचा उद्देश एक की असं काही बोलू नका. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल, मी तुमच्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार पण नाही. आणि तुम्ही सारखं म्हणताय ना, भाऊजाई तुझी सक्की भाऊजाई आहे, सक्का भाऊ आहे, आई बापा आहेत, असं तसं. तर मला कोणच नाही, फक्त आई बापा आहे. ते आई बापा पण काय आहे ते माहिती का, की मी त्यांना सांभाळते आणि माझी लेकरं सांभाळते, म्हणून ते त्यांना खायला 2 टायमाचं भेटतं, म्हणून ते आई बापा आहे. ते मला आई बाबा पण नीट नाहीत. तेव्हा तुम्हाला असं वाटत असं घर म्हणताना ज्योतीला स्वतःचं घर आहे, तर त्याच घरात, हे तुम्हाला पण माहिती आहे, त्याच घरी तुम्ही माझ्यासाठी पत्र्याचं शेड बांधणार होतात अन्वीसाठी, बरोबर. तर त्या घरात तिथं मला बांधण्यात म्हणजे असं भरपूर काही आल्या त्या गोष्टी. आता मला नाव घ्यायचं नाही कोणाबद्दल, पण बांधू नको असं मला म्हणण्यात आलं. तर माझं कशाहून ते घर झालं, मी तिथं राहते म्हणून, मला आईबापाने जन्म दिला म्हणून मी राहते. आणि मी काय तिथं मला धन दौलत नाही न्यायची. माझ्या पोरीला आडोसा भेटलोय, दोन्ही लेकरांना आडोसा भेटतोय, म्हणून त्यासाठी तिथं राहायचंय, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. आणि राहिला प्रश्न कमेंट करणाऱ्याला, तर मी तर त्यांना सांगत नाही की जावं वहिनीला कमेंट करा, मी कधी तुमच्याबद्दल वाईट बोलले. मी अजून पण काय म्हणते की तुम्ही माझ्यासाठी भरपूर असं काय केलं. आता तुम्ही म्हणतायच मी मिली तुमच्यासाठी, तर ठीक आहे, तसं तर तसं समजा. आता जर जसं माणूस बोललं तर त्याला हाणून तर म्हणू शकत नाही की बाई मला असं का बोलते म्हणून, बरोबर आहे का नाही. आता तुमच्या इथं मी खात होती पीत होती म्हणून आता तुम्हाला असं वाटते, बरोबर आहे. आम्ही नसती तुमच्या इथं खाल्लं तर तुम्ही नसतात बोलला. पण जे पण बोलायचं ते मला बोला, असं मला म्हणायचं आहे. कारण भांडणं तुमच्यात आणि माझ्यात आहे, ते बरोबर आहे का नाही. भांडणं तर कुठली म्हणावं लागते, म्हणजे असं गैरशब्द झाला, बरोबर का नाही. म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं, पण माझा उद्देश असा नव्हता तुमचं मन दुखवायचं. तुम्ही मला जे वाटेल ते बोललं, तरी शिवी दिली तरी शिवी पण दिली, पण दिली तरी ना, आणि मला हाणलं तरी मला काही फरक नाही पडत. का माहिती आहे का, कारण माझ्या मागं कुणाचाच हात आहे ना. आता तुम्ही म्हणता ना तुमच्या बहिणीचं, मी सारखी म्हणत होती कामाला कामाला, हा म्हणत होते मी कामाला, चला कामाला विचारा त्याला. आता तुम्हाला तर माहिती आहे कोण माझं भाऊ तर मला बोलत नाही, तर का बोलत नाही, तर कशामुळं बोलत नाहीत त्यांनाच माहिती. आता मी काही चुकीचं करत असेल, काय त्यांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या, मला काही फरक नाही पडत. पण सांगण्याचा उद्देश एकच आहे की मी जे कामाला म्हणत होते का नाही, तर मी माझ्यासाठी आणि सोनाबाईसाठी म्हणत होते. आणि तुम्ही कामाला येणार असं या बाबतीत म्हणत नव्हते. फक्त तुम्ही चला का की आम्हाला रांकी लावा तिथं आणि परत महागारी, असं म्हणजे याचा अर्थ असा होत होता. पण मला काय माहिती, तुम्ही इकडं आल्यावर सगळ्याच गोष्टी काढचाल. तुम्ही सगळं केलं माझ्यासाठी, मान्य आहे तुम्ही केलं आमच्यासाठी माझ्यासाठी, पण पगार झाली. आता तुम्ही काय म्हणताय मला थोडी देणार आहे, मी कशी देणार तुम्हाला. जर तुम्हाला पाहिजे असेल तर देते, मला फोन करा मी देते तुम्हाला. पण माझा पगार पण एवढा झाला नाही, किंवा महिना पण भरला नाही एवढा मला पगार आला की वहिनी तुम्ही आमच्यासाठी लय केलंय, धरा पैसे. राहिला प्रश्न घातक म्हणता. आता कमेंट करणाराला तर मी म्हणत नाही जावान वहिनीला कमेंट करा, ते अशा बोलतात. आता त्यांचे हात आहेत, त्यांचं मोबाईल आहेत, ते करतात कमेंट. आम्ही तुमच्याला घातक होईल असं कधी वाटलं नाही. आता तुम्ही काय म्हणता, तुम्ही चॅनल खोलून दिला, तर बंद करणार पण तुम्ही करू शकताय बंद, बरोबर आहे का नाही. पण जे तुम्ही म्हणताय ना बंद करा, तर चॅनल मी आधीच खोललेलं होतं, फक्त मॉनिटायझर हे तुम्ही दिले करून, बरोबर. चॅनल ही आधीच मी खोलला होता,
हे तुम्हाला पण माहिती आहे. यूट्यूबने आधीच खोललं होतं, फक्त मॉनिटायझर ते काय करायचं ना ते फक्त मी तुमच्याकडून करून घेतलं. फरक एवढाच झाला. तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते चांगलंच केलं असं मी अजून पण म्हणते. आणि मी राहिला प्रश्न, मी तुम्हाला मारलंय की झिंजाला धरू धरू, हे चुकीचं आहे. बरं तुम्ही तसं म्हणताय मी तुम्हाला मारलंय तर मारलंय, आता काय त्याच्यावर इलाज नाही, बरोबर आहे का नाही. पण एवढंच की तुम्ही बोलून टाकताय पटापटा. तुम्हाला एक शब्द बोललं म्हणून तुमच्या मनाला लागलं. तुम्ही माझ्याबद्दल एवढं बोललं, माझ्या मनाला नसेल लागलं. म्हणजे प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला भावना आहेत, प्रत्येकाला वाटतं की जे आपण बोलल ते खरं आहे, बरोबर की नाही. आता माझ्या जीवाला वाटेल जे मी बोलते ते खरं आहे, आणि तुम्ही जे बोलता ते तुमच्या जीवाला वाटेल की हा मी खरं बोलते, बरोबर आहे का नाही. तर बरं झालं सांगितलं की मी मेले तुमच्यासाठी, चांगली गोष्ट आहे. पण हा एक गोष्ट मी बोलू शकते की तुम्ही सोनाबाईचं बघू शकताय, माझं नाही बघू शकत. पण मी तुम्हाला म्हणलं पण नाही वहिनी माझं बघा, मला नवऱ्याकडे घालवा. तुम्ही काय म्हणला भाऊ आहेत, भावांनी तर माझी एवढी रिक्स घेतली असती, जर भावांनी तर म्हणली असती की ए बाबा चला बरं का आहे तिचा मॅटर मिटवून टाकवा, आलेच नाहीत. राहती तर राहा आई बापापाशी. आणि आई कोणचीही आई असली तरी पण त्या आईला असंच वाटतं की आपल्या लेकीला दुःख लागलं की, आणि त्या प्रश्न काय विषय माझा आनंदाने आईबापाची इथं राहिली हे विषय नाही. विषय एक आहे की त्यांनी नासक्यानी कडूनी अन्वीला मारायचा प्रयत्न केला. हे मी सिद्ध पण करून दाखवले तुम्हाला. आज म्हणजे माझी भाची ती पुरावा आहे, तिला कळत होतं चांगलं. आणि त्यांनी अन्वीच्या गळ्याला असा हात घातला होता, मारायचा प्रयत्न केला, कारण अपंग आहे म्हणून हिला मारून टाक पेण्याच्या ह्याच्यात. म्हणून फक्त एका गोष्टीमुळं त्याच्यापाशी मी राहत नाही. आणि मला कुणीही कितीही सांगितलं ना तू नवऱ्याकडे जा, तुला आई बापा आहेत, मग मी कुठं जाणार, ती पोरगी घेऊन कुठं जाणार मी, तुम्ही सांगा मला कुठं जाणार मी पोरगी घेऊन. हां तुम्ही याचा विचार केला, मान्य आहे की तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीला साथ दिली, प्रत्येक गोष्टीला तुम्ही मला होला हो केलंय. पण असं नाही ना, मी कोणची मन तुमचं दाखवलं तर मी अजून एक हेडव बनवते. हेडव लय मोठा होता, मला एवढं टाकणं होतं. तर नक्कीच कंटिन्यू हेडव बघत राहा, आणि याच्यात काही चुकलं तर बिनधास्त मला शिव्या द्या. बाय.